हर हर महादेव. नमस्कार, माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. मी सध्या फिरतो आहे विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील ऐतिहासिक नगरी अर्थात व्याड. व्याडमध्ये श्री गणपतींचं ऐतिहासिक मंदिर आपण पाहिलं. आत्ता सध्या मी महादेवांच्या मंदिराकडे येऊन पोहोचलो. खरं तर इथे 2 मंदिर आहे महादेवांची. ते अगदी प्राचीन असे मंदिर आहेत आणि खूप सुंदर असे मंदिर आहेत. तर आपण महादेवांचे हे मंदिरं पाहूयात, दर्शन घेऊया, थोडी माहिती जाणून घेऊया. हा संपूर्ण व्हिडिओ पहा. लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मारुतीरायांच्या मंदिराकडूनच एक रोड असा मागे येतो देवालयाकडून खरं तर. आणि हा एक समोरही जातो. इकडे कुठे? हे इकडे वलांडले जाते. हे आरसीत बाबाचं आहे. अच्छा. आणि इकडे कोणतं गाव आहे? इकडे वलान आहे असा. वलान गावाचं काय नाव आहे इकडे? व्याड आहे. वलाना. अच्छा अच्छा. हां, मंदिर पाहायला आलो. इथे अगदी सुंदर असं शेत आहे. हे सोयाबीन आहे ना. आणि आपण व्याड येथील ऐतिहासिक मंदिराकडे येऊन पोहोचलो. हे महादेवांचंच मंदिर आहे. इकडे भगवान महादेव, श्री गणपती यांचे सगळीकडे प्रतिमा तुम्हाला दिसणार आणि प्राचीन अगदी प्रतिमा आहे. असं म्हटलं जातं औंढा नागनाथ चे जे महादेव आहेत आणि हे महादेव आहे हे सेमच आहे असं सांगितलं जातं. तर आता आपण व्याड येथील ऐतिहासिक महादेव मंदिर पाहूया. याचं काळाच्या ओघात पडझड झाली आहे. तर अनेक जे भाग आहे मंदिराचे ते सगळीकडे तुम्हाला विखुरलेले दिसणार. आता हे काही खूप छोटे छोटे भाग नाही आहे की लगेच असे लावून देणार. इट इज व्हेरी व्हेरी हेवी पार्ट. आणि हे मंदिराचं जे बांधकाम आहे ते यादव काळातलं 12व्या शतकातलं बांधकाम आहे. सो तुम्हाला हे मंडप दिसणार. म्हणजे आता हे मंदिरच होतं म्हणजे, पण काळाच्या ओघात हे पडझड झाल्याने तुम्हाला त्याचे अवशेष सगळीकडे दिसणार. तर हे खांब दिसणार. इकडे तुम्हाला खांब वगैरे दिसत असणार. हे बघा, हे काही खूप असे अगदी लहान नाही आहेत. हे खूप भव्य भव्य असे खांब आहेत. इकडून प्रवेशद्वार होतं जे आता तर तुटलं आहे. इथे महादेव आहेत. अगदी भव्य असं हे शिवलिंग आहे. प्राचीन असं. वंदन करा, नमस्कार करा. हर हर महादेव. आणि हे बघा, इथे नंदीदेव आहेत सुंदरसे. प्लस हे एवढं सुंदर होतं मंदिर की तुम्ही विचार करा, हे जे आहे ना हे छत्रावली आहे. वरच्या भागामध्ये मंदिराचं जे छत्र असतं त्यामध्ये ह्याचा वापर केला जातो. पाहून नो इट इज अटॅच और नॉट. पण श्री गणपती याच्यावर कोरीव आहेत. नमस्कार करा. म्हणजे किती अनामिक शिल्पकार होऊन गेलेत आपल्या भागामध्ये की त्यांनी एवढं सुंदर वैभव कोरून ठेवलं आहे. पण त्यांचं नावच नाही माहिती आपल्याला. हेमाद्री पंथांचं नाव माहिती आहे. त्यांच्या शैलीवरून आपण त्यांना त्या मंदिरांना हेमाडपंथी शैलीतले मंदिरं म्हणतो. इथे हनुमंतराय आहे, त्यांनाही नमस्कार करा. प्लस हाही भाग बघा. सो असे जे भाग असतात ना अगदी रेखीव आणि कोरीव जे भाग असतात ते जे हे असतात मंदिर असतात ते चालुक्य काळातले मंदिरं असतात. म्हणजे ज्याच्यावर खूपच नक्षीकाम आहे. आता आणखी एक मंदिर आहे जे त्या भागात आहे, तर तिकडे जाऊयात आपण. याचे सगळीकडे भाग विखुरलेले आहे. सो हे बाहेरनं असं काहीसं दिसतं. हे बघा, हे अगदी सुंदर महादेवांचंच मंदिर आहे. मला वाटलं पाऊस येणार आणि मी हे सगळं तुम्हाला नाही दाखवू शकणार. बट आय एम ब्लेस्ड की पाऊस आलाच नाही. थोडाफार आला पण त्यानंतर आत्ता वातावरण क्लिअर झालं आहे. हे बघा, इथेही महादेव आहेत. वंदन करा. आय थिंक हे निघतं असं शिवलिंग आहे. पण सुंदर. म्हणजे हे आणि हे असं सुंदर ना. पण हे खूप घडीव आणि खूप भव्य याचे आहेत आकारातले शिवलिंग आहेत. नमस्कार करा. ह्याच्या खांबांवर आहे नक्षीकाम नाही आहे. म्हणजे खूप असं कोरीव काम नाही आहे. आता हे बघा, हे वरचा जो भाग आहे यातही आहे पण ते अगदी रफवाला हे आहे. हे बघा, याही मला तर वाटतं यातलं एक मंदिर ना चालुक्यकालीन असावं. आता त्याचे अवशेषच बाकी आहे कारण याच्यावरही खूप सुंदर नक्षीकाम आहे. हे आहे ना दरवाजाची चौकट आहे, द्वारशाखा. आणि हे असं काहीसं दिसतं.
हे बघा, तुम्ही कधी आलात का तर व्याडमध्ये आल्यास श्री मारुती रायांच्या मंदिराच्या अगदी बाजूला म्हणजे शेतामध्ये हे तुम्हाला दिसेल, किंवा तुम्ही कोणालाही विचारलं ना तर कोणीही तुम्हाला इथपर्यंत आणून देईल. तर असे हे दोन्ही महादेव मंदिर आहेत. तुम्हालाही या मंदिराबद्दल आणखी काही माहिती असेल तर मला या यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर मी सध्या आहे वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील ऐतिहासिक नगरी व्याड येथे आणि मी महादेव मंदिरात आहे. दर्शन झाले आहे आपले. हे आहेत व्याडचे गावकरी आणि माझ्यासोबत एक सर आहेत ज्यांच्या शेतामध्ये हे सुंदरसं देवालय आहे. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. सगळ्यांना नमस्कार. खरं तर नमस्कार सर. मला तुमचं नाव सांगा ना. रमेश चिंतामण बोरकर. अच्छा, बोरकर सर. या देवालयाबद्दल सांगा ना माहिती. काय काय उत्सव वगैरे काही होतं इथं? हो ना, श्रावण महिन्यात भाविकाची गर्दी होती. महिनाभर इथं समजा गाव येते, काय जर कबूल केलं काय केलं तर हे ते हा, पावते महादेव पावणारे महादेव हो आहेत ना, खरं. हो ना. हे मंदिर तुम्ही म्हणजे केव्हापासून पाहिलं? म्हणजे लहान असतानाही पाहिलं असेल. नाही, 700 वर्षापूर्वीचं आहे. अच्छा. नाही, माझा प्रश्न असा होता की तुम्ही लहानपणी असताना असंच होतं का? की- आमचे आजोबा सांगत आजोबाच्या अगोदरच आहे, म्हणजे हा. 5 पिढ्याच्या आधीच आहे. बरोबर. नाही, त्याच्याही कारण हे मला असं वाटतं की एक मंदिर चालुक्य काळातलं असावं ज्याच्यावर खूप असं नक्षीकाम असेल सुंदर, आणि एक यादव काळातलं हो असावं. ना. दोन types मंदिर. हो, नाही कुठेच नाही असे मंदिरं फार प्राचीन असतात. हो, हे याच मंदिराचे अवशेष आहे, कारण असे दगड आपल्याकडे इथे तरी सध्या दिसत नाही आहे. तसे आहेत. आणि भाविक येतात है ना श्रावणामध्ये. छान सुंदर. तुमच्या गावामध्ये बरेच सुंदर सुंदर मंदिर आहेत. गणपती, हा खरंच मला वाटतं इथे ना शैवपंथीय आणि गणपत्य संप्रदायाचे काहीतरी ते असे लोक राहतच आहेत. इतिहासामध्ये नोंद आहे त्याची. हो हो, अगदी खरं आहे. मंदिराची अगदी खरं आहे. कारण ना जेवढे आपण म्हणजे ज्यांच्या प्रती आपले भाव व्यक्त होतात किंवा आपण ज्यांची उपासना करतो त्यांच्याच प्रतिभा आपण जास्त हे करतो. आता ते मंदिर ठिकाणी आमचा आनंद सिद्ध महाराज होता ऋषीचं. अच्छा, ते तिकडे एकदम लास्ट मध्ये. 1955 सालचं आहे, पण ते गेल्या 2 वर्षाच्या अगोदर पडलं होतं ते. अच्छा. नवीन बांधलं. आता ते 2023 मध्ये बांधलं. अच्छा, ते पण सुंदर आहे. हो. याच ठिकाणून रस्ता आहे आणि तिकडे जात आहेत. आणि एक चांगली गोष्ट इकडे तळे आहेत आसपास सुंदर असे. चालेल. सगळ्या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद काका. तुमचंही खूप धन्यवाद. तुमच्या सगळ्यांचं धन्यवाद. नुसतं तलाव गेला आहे तिथं. छान आहे ते पण जागा चांगली. ठिकाण आहे ते. हो, भगवान महादेवांच्या मंदिराकडून आम्ही जातो आहोत श्री अनंत सिद्ध मुनी संस्थान व्याडकडे. सो इकडे एक छोटंसं तलाव आहे, ज्याला आपण तळही म्हणू शकतो, आणि पिंपळवृक्ष आहे, वटवृक्ष आहे, नीम आहेत. श्री अनंत सिद्ध मुनी इथले साधू होऊन गेले आहेत. या देवालयाची स्थापना 1955 सालची आहे. उघडत नाही. अच्छा. सो इथे ना काही प्राचीन प्रतिमा आहे बघा. ही एक सुंदर आहे ना. नमस्कार करा. इथे पूर्वी एक ऐतिहासिक मंदिरच होतं, कारण एक तुम्हाला शिळा दिसतात, आणि इथे अनंत सिद्धमुनी यांची प्रतिमा ठेवली आहे. तर आज श्री अनंत सिद्धमुनींची प्रतिमा आहे, त्यांना नमस्कार करा. म्हणजे मंदिरातही एक छोटंसं मंदिर केलं आहे सुंदरसं, आणि ऐतिहासिक स्थान आहे. वंदन करा त्यांना. मंदिराचा हा परिसर आहे. इथेही तुम्हाला म्हणजे हे खरं तर गावच पुरातन आहे, त्यामुळे सगळीकडे तुम्हाला शिळा दिसणार मंदिरांच्या, ज्या विखुरल्या आहेत. आणि हे अगदी सुंदर असा परिसर, खूप सुंदर परिसर आहे या मंदिराचा. आणि हे सगळे. तर मला खात्री आहे माझं हे व्याडच्या भगवान महादेवांचं दर्शन तुमच्या सगळ्यांना नक्की आवडलं असणार. खरं तर ह्या जागा ऐतिहासिक आहे आणि आपल्याला ह्या जागा वाचवून ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे. खरं तर अगदी ऐतिहासिक स्थान आहे. आपण भगवान महादेवांचे दर्शन घेतले, हे मंदिर कसं दिसतात हे सगळं मी तुम्हाला दाखवलं, थोडी माहितीही जाणून घेतली. मला खात्री आहे की ते जेव्हा केव्हा तुम्ही व्याडला याल तेव्हा भगवान महादेवांचं दर्शनसुद्धा घ्याल.
हा व्हिडिओ कसा झाला आहे मला नक्की सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, टेक केअर. हर हर महादेव.